असं काय करताय मॅडम? उठा ना आता. झोप नाही झाली का तुमची? प्लीज डोळे उघडा. तुम्हाला माहितीये, देशपांडे सर आले होते मला भेटायला. भेळ आणली होती त्यांनी खायला आणि देशपांडे सरांनी स्वतःच्या हाताने भेळ भरवली मला. पण देशपांडे सर रागवले मला तुमच्यामुळे. म्हणाले, मला वडिलांच्या स्थानी मांडतोस ना, मग माझं ऐकायचं. मी काही खात पित नाहीये म्हणून खूप रागवलंय मला. पण हे सगळं तुमच्यामुळे होतंय मॅडम. मॅडम, मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही बऱ्या झालात ना तर मी स्वतः देशपांडे सरांना सांगेन आपल्या प्रेमाबद्दल. मला खात्री आहे देशपांडे सरांना आपलं प्रेम समजेल. ते स्वीकारतील आपलं प्रेम. पण प्लीज आता डोळे उघडा ना मॅडम. देशपांडे सर विचारत होते, साळगावकर तू झोपत का नाहीयेस? आता तुमची अशी अवस्था असताना मी कसा झोपू शकणार आहे मॅडम? शांत झोप लागेल मला मॅडम? आता उघडा ना डोळे. किती वाट पाहायला लावणार मला? चांदण्या निजल्या कातरी पापण्या भिजल्या. आस एक आसवात राहू दे, सावळी काळ रात वाहू दे जरा मना. नीज नीज आता नीज रे मना. सुखमयी स्वप्न ते पाहना पुन्हा. नीज नीज आता नीज रे मना. सुखमयी स्वप्न ते पाहना पुन्हा. गोजिऱ्या आठवणी सजल्या. जीव आज आठवात धावू दे, सावळी काळ रात वाहू दे जरा मना. नीज नीज आता नीज रे मना. सुखमयी स्वप्न ते पाहना पुन्हा. नीज नीज आता नीज रे मना.
उद्याची सकाळ किती वाजता होणार आहे? विचित्रच घड्याळ आहे बाई याचं. अगं हळू. सॉरी बेबू सॉरी. ते दीदी जरा प्लीज पुसून घेतेस का ग? या घरामध्ये इतका आवाज आहे, तुला झोप कशी लागली आहे? ए ताई कुठे व्हायला वाजले किती? काय हो बाबा, इतका सुखाने झोपलाय तो, बघवत नाही का तुम्हाला? तुम्हाला ना जावयाचा मानच नाहीये. ताई काय तोंडाला येईल ते बोलू नकोस. आता याच्यामध्ये मान न देण्याचा काय विषय आहे ग? आई, एकतर बेबूला हे घर म्हणजे खुराड्यासारखं वाटत असणार, त्यात तो बिचारा इथे राहिलाय. आपल्याकडे एसी पण नाहीये, रात्री झोपायला त्याला उशीर झाला असेल ना, तर थोडा वेळ जास्त झोपला तर बाबांचं काय बिघडतंय का? यामध्ये पण त्यांचे तत्व आणि संस्कार येतात का? हे ताई गप्प बस ग. उगाच सकाळी सकाळी वादाचे विषय नको काढू. ते मी सुरू केलं का? हे मी सुरू केलं? सानू सानू, शब्दाला शब्द नको ना वाढवूया, बास. जाऊ दे, मीच आज जाते. खूप लक्षच नसतं. अगं सॉरी सॉरी बेबू. साळगावकरचा असणार, मी बघतो. हॅलो. हॅलो सर, साळगावकर बोलतोय. हा बोल साळगावकर. सर ते दीपिका मॅडमचे पेपर्स तयार करायचे होते, त्यावर तुमची सही हवी आहे. ठीक आहे, मी हॉस्पिटलमध्ये येतोच आहे, तिथं आल्यावर करतो सही. आणि तसे हॉस्पिटलचे पैसेही भरायचे आहेत. त्याची काळजी तुम्ही करू नका सर. म्हणजे मी पैसे भरलेत. अरे तू का भरलेस बाबा पैसे? मी व्यवस्था करणार होतो काहीतरी. हो सर, मी काय कोणी परका आहे का? साळगावकर तू परका नाहीयेस रे, पण हे असे पैसे भरण्याची काहीच आवश्यकता नव्हती. सर तुम्ही प्लीज त्याचं टेन्शन घेऊ नका. तळगावकर, आधीच माझ्यावर खूप कर्ज आहे रे. त्या दीपूच्या बँकेतल्या गुंडाकडून दीदीच्या लग्नासाठी कर्ज घेतलं होतं, ते कर्ज अजून फेडता आलं नाही. त्यामुळे एक तुला विनंती करतो, तू आता याच्या पुढे एक पैही खर्च करू नकोस. आणि साळगावकर तू आता तुझ्या कामाला निघ. हा बर, ठेवतो. काय हो, काय झालं? अगं साळगावकरचा फोन होता, तो म्हणत होता हॉस्पिटलचे पैसे भरले त्याने. एका बाजूला साळगावकर, दुसऱ्या बाजूला कार्तिक, त्याचा सख्खा भाऊ. एवढं सगळं झालं तरी बघ त्याच्या वागण्यात काही बदल आहे. पण तो दीपूच्या बँकेतला वसुली करणारा गुंड, काय नाव त्याचं? इंद्रा. हा तो आणि हा कार्तिक एकाच माळेचा मणी आहे. मवालीचं मवालीच राहणार. आहो, तुम्ही चहाच नाही घेतला ना? हा, तुमची चहाची वेळ झाली आहे, मी चहा देते. हा या बसा. दीदी चहा दे. हो मी देते. मी पेपर आणते हा तुमच्यासाठी, तुम्ही बसा. अगं 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 अगं, हळू हळू हळू. अगं उठव ना याला. बरं उठवते. तुम्ही ना सुखाने झोपून देणार नाहीत ना माझ्या बेबूला? बेबू, ए बेबू, बेबू उठ. काय काय झालं? सकाळ झाली. अरे बापरे, मला वाटलं मी कुठल्या तरी झोपड्यात झोपलोय की काय. बेबू विसरला का आपण माझ्या बाबांच्या घरी आहोत? अरे हो, ते काय सासरे बसलेत की तिकडे. काय सासरे, काय म्हणताय? काय म्हणणार? म्हणण्यासारखं काय बाकी ठेवलंय का तुम्ही? ऑफिसला वगैरे जायचं नाही वाटतं? वाजले किती बघ?
नाही काय उद्योग नसेल तर मटार सोलायला ये. अगं संपलं आता, बस कर. हो सासरे, तुमच्या जावयाची स्वतःची कंपनी आहे. हे वेळ वगैरे पाळणं आहे ना, मध्यमवर्गीय कारकून करतात. मी नाही, कळलं? आपली कंपनी आहे स्वतःची. पाठ दुखते का माझी? उसण भरली आहे. बाबा बघा ना, बेबूच्या पाठीमध्ये उसण भरली आहे. मग मी काय करू? मी काय करू म्हणजे काय? डॉक्टरांना बोलवा ना. गे सानू, साधी उसण आहे, थोड्या वेळात बरी होईल. एक सांगू, डॉक्टरांना बोलवायची गरज नाहीये, पण आज रात्री पण परत इथेच झोपलो ना मी तर पाठ नक्की दुखे. मालतीनं काल सांगितलं होतं ना आतमध्ये पलंगावर झोप म्हणून. आत तिकडचा पलंग या तुम्हाला दाखवतो. या या दाखवतो, तुमच्याच घरातला तुम्हाला पलंग दाखवतो. या 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 ओ या, तुम्ही पण या या या. बघा काय झालं? आता तुम्हीच सांगा, या गोठ्यात कसं राहायचं? गोठा? हो गोठाच. हो बघा, 4-5 पावलात बेडरूम संपते. इथे एसी नाहीये, कूलर नाहीये, बेड पण असे लांब लांब आहेत. म्हणजे बेड लांब म्हणजे ते मला झोपेत लोळायची सवय आहे ना, म्हणून म्हटलं मी लांब लांब बेड. सांगितलं होतं ना सासूबाई तुम्हाला. मग लांब लांब असं दोन्ही एकत्र केले असते तर कसा मोठा छान झाला असता बेड. आणि सानू, तुझं पण आश्चर्य वाटतं यार मला. इतके वर्ष तू या गोठ्यात राहिलीस, केवढं छोटं घर आहे. कसं आहे, घर लहान असलं तरी त्यात राहणारी माणसं ते घर मोठं बनवतात. त्यात घरात तुम्ही कसे राहता, कसे वावरता याच्यावर ते अवलंबून असतं. तुम्ही जर व्यभिचारी असाल ना तर हे घर मोठं असून काही उपयोग होत नाही. बेबू बेबू जाऊ दे ना. सकाळी सकाळी कुठे लेक्चर ऐकत बसलायस? तू तू जाऊन ब्रश कर ना. मी तुला ब्रशवर पेस्ट लावून देऊ? सानू, तुझं किती प्रेम आहे का माझ्यावर? असंच आहे आपलं प्रेम, असंच आहे, एकदम घट्ट. तू पण युनिक पीस आहेस ना. आपण मेड फॉर इच अदर होत ना. लेंजेजून सारखे थोडी आहे. बेबू चल, आपण ब्रश करू ना. चल चल चल. तुमच्याकडे कोणती पेस्ट आहे? साधी आहे का मीठ लावलेली? त्याला नाव पण घाल म्हणावं. हो, नका ना तुम्ही चिडचिड करू. दीदी तू फार मनावर घेऊ नकोस तिथं बोलणं. मला एक सांग, सानू त्या दिवशी आपल्याशी संबंध तोडून निघाली होती ना, अचानक घरी कशी आली आपल्या? ते या मावाल्याला घेऊन का कसं काय पुळका आला ताईला? मला सानू असं म्हणाले की दीपूचं असं झालंय ना, म्हणून आपल्याला आधार द्यायला आलेत दोघं इथे. ए आपल्याला आधार देणार? यांची सकाळची सुरुवाती अशी, हे काय आपल्याला आधार देणार? खरं सांगू का, मला या दोघांचं ना काही कळतच नाही. आणि या दोघांपेक्षा आत्ता या क्षणी मला दीपूची काळजी जास्त वाटतेय. हो, ते मगाशी शहाळा आणल्या, ते मला पिशवीत घालून दे. शहाळा? अहो पण तुम्ही हॉस्पिटलला चाललायत ना? हो. मग शहाळा कोणासाठी? दीपूसाठी. बघ मालती, मी ठरवलंय, देवानं आपली कितीही परीक्षा घ्यायची ठरवली ना तर मी नाही सोडणार त्याला. अजिबात हार मानणार नाही मी. माझी दीपू कधीही शुद्धीवर येईल. कसं आहे, त्याच्यानंतर तिची आणखीन काळजी घ्यायला हवी. हे तू सुद्धा तयार राहा. हा, दीपू आली तिचं मोठ्यानं स्वागत करू आपण. आई तू हॉस्पिटल म्हणून कधी आली? सकाळी आले.
कशी दीपिका? नाही ग, अजून सुधारणा नाहीये तिच्यात. आई नको ना अगं बस प्लीज. असं काय करतेस? औषधं घ्यायची ना तुला, उपाशी पोटी कशी घे? तू बस इथे. काय झालं? अजून भीती गेली नाहीये का मनातली? अगं आई, सारखं सारखं तेच आठवतं. विचार नाही करायचा ठरवला तरी सारखं सारखं असं सानूने दीपिकाला ढकललंय ते दिसतं. सारखं तेच आठवत. कार्तिक, कट करू नको, कट करू नको. फोन उचल आणि लाऊडस्पीकरला लाव. उचल फोन आणि लाऊडस्पीकरवर ठेव. हॅलो, काय ग, भरलं का पोट? काय झालंय? चहा. पाणी आण ना जरा. हा, पाणी आण. मुक्ताशी बोलतोय, मला दे. मी बोलतो मुक्ताशी, कसं हँडल करायचं ना मला बरोबर कळतं. तू जरा थांब. ते मुक्ता, बोल ना. दातखिळी बसली तुझी का माज आलाय तुला? आई आणि दादासमोर का पचकलीस मला सांग. पचकलीस का सांग. पचकन तो माल भरा आणि पटकन पाठवा इकडे, कळलं? हा, हे बघ, आतापर्यंत मी तुला एवढं सांभाळून घेतलं, त्याचं हे फळ दिलंस तू. सानूने दीपिकाला ढकललं हे तू का सांगितलंस मला? अजून कसा नाही गेला माल? कसा नाही गेला तिथपर्यंत मला सांगा. हा, माल कसा नाही गेला? वेळेत माल पोचला पाहिजे ना. हा, पोचवा मग तो वेळेत माल. हा, तुमच्यासारख्या लोकांमुळे माझ्या कंपनीचं नुकसान होतं. पाणी. तो चहा थंड झाला असेल, तू जरा गरम करून आण. आत्ताच जा ना, गरम कर बेबू. अरे कार्तिक, काय बोलतोयस? मुक्ता, मला सांग, तू का पचकलीस? ऐक, तू का पचकलीस मला तेवढं फक्त सांग. अरे कार्तिक, एवढी मोठी गोष्ट मी कशी लपवणार? मला भीती वाटत होते. हो, तुला भीती काय म्हणून पचकलीस तू? पण काय झालं? ती दीपिका अजून जिवंतच आहे ना. काही झालं काय? ट्रक अडकलाय, मग मी काय आता सायकल घेऊन येऊ? टेम्पो आणा आणि माल भरा. चला, काम करा, पटापट पटापट काम करा. हा, ए मुक्ता, बोल ना. तुझ्यामुळे आज मी घराच्या बाहेर राहतोय, कळलं? अरे कार्तिक, पण जानूने धक्का मारला म्हणून हे झालं ना सगळं. सानूने धक्का मारला, पण दीपिकाची पण चूक होती ना त्यात. ती अडखळली त्यामुळे ऍक्सिडेंट झालाय ना. आता हे जोपर्यंत सानिका तिच्या घरी उलटी करणार नाही, तोपर्यंत मला पलटी मारून आपल्या घरात येता येणार नाही. तोपर्यंत मी राहतोय आपला रस्त्यावरतीच. गरम आहे. कॉफी. आता कॉफी घेऊन ये जा. काय चाललंय तुमचं? दीदी, किती प्रश्न विचारतेस ग? बेबूला कॉफी हवी, कॉफी घेऊन ये जा. करोडोच्या मीटिंग चालल्या आहेत, ते चहा कॉफीवरनं काय वाद घालते? जा ना, कॉफी आण ना पटकन. ते डोकं चालत नाही माझं. हे मुक्ता, बोल ना. तातखिळी का बसली तुझी? आई आणि दादा समोर पचकलीस ना. आता थांब, मी तुला बघूनच घेतो. बघ नाही कसा बोलतोय माझ्याशी कार्तिक. मी काय चुकीचं वागले? असं दीपिकाला मरणाच्या दारावर ढकललं. माझ्याच्याने नाही झालं असतं हे लपवून. नाही, मी काय चुकीचं केलं आहे? ते तुझं काहीच चुकलेलं नाहीये बाळा. तू अगदी योग्यच केलंस आणि तू काही काळजी करू नकोस. कार्तिक काहीही करू शकणार नाही. मी आहे ना, मी त्याला काही करूच देणार नाही. काही काळजी करू नकोस.